मार्गशीर्ष गुरुवार निमित्त उंबरठ्याचे पूजन. हळदीमध्ये गोमूत्र आणि गुलाबजल एकत्र करून त्याचा लेप उंबरठ्यावर लावायचा. तो छानपैकी एकसारखा सर्व बाजूने पसरून घ्यायचा. ज्यावेळेस आपण हे करतो त्यावेळेस शक्यतोवर तिथं कोणाचा पाय नाही पडणार याची काळजी नक्की घ्यावी, कारण हा लेप थोडा वेळ ओला राहतो. मी थोडासा जाडसर लेप लावते कारण तो दिसायला सुंदर दिसतो. त्याच्यानंतर तो सुकेस्तोवर आजूबाजू रांगोळीचं डेकोरेशन करायला घेतलेलं आहे. रांगोळ्यांसाठी सुपारी आणि काही साचे यांचाही वापर केलेला आहे. आपल्याकडे भरपूर प्रमाणात साचे असतात. त्या साच्यांच्या वापराने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढू शकतो. दारामध्ये रांगोळी हे एक शुभ असे प्रतीक असते. ज्यावेळेस आपण अशी रांगोळी काढतो त्यावेळेस दारामध्ये आपसुकच एक पॉझिटिव्हिटी येत असते. सुपारीचा वापर करत असताना सुपारी मोठी घ्यावी जर आपल्याला मोठे गोल हवे असतील तर. ज्यावेळेस आपण हे असे वेगवेगळे रांगोळीचे प्रयोग करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस युनिक आणि नवीन डिझाईन आपली तयार होत असते. त्यामुळे साच्यांचा वापरही करावा. दारामध्ये मी एका पात्रामध्ये अशा प्रकारे पाणी ठेवते. त्याच्यामध्ये एक फूल आणि हळद कुंकू अक्षता वाहिलेल्या असतात. तेही शुभ मानले जाते. आमच्या गावाकडेही हे नित्यनियमाने ठेवले जाते. हळदीचं लेपन थोडंसं सुकल्यावर त्याच्यामध्ये मी हे गोपद्म काढून घेतलेले सुंदर असं डेकोरेशन होण्यासाठी. आपल्याकडे जे काही साचे उपलब्ध असतात, गोपद्म, लक्ष्मीपद्म, त्याचप्रमाणे वेगवेगळे आकार त्यांचा वापर करून आपण कमी वेळात खूप सुंदर अशी रांगोळी काढू शकतो. हळूवार रांगोळी काढत असताना आपल्याला एका प्रकारच्या सकारात्मकतेचा अनुभव येत असतो, प्रसन्नतेचा अनुभव येत असतो. मार्गशीर्षातले गुरुवार नेहमीच आपल्याला शुभ आणि प्रसन्नतेचा अनुभव करून देणारे असतात. ज्यावेळेस आपण असे गुरुवार पूजतो, त्यांची पूजा करतो त्यावेळेस घरामध्ये आपसुकच एक सकारात्मक वातावरण तयार होत असते. त्याच्यातला मुख्य भाग म्हणजे रांगोळी. सर्व पूजा झाल्यानंतर सर्व रांगोळीला मी हळद कुंकू अक्षता नेहमी वाहते, जेणेकरून शुभ फल आपल्याला प्राप्त होईल. उंबरठ्याचं पूजन हे खूप सुंदर आणि शुभ मानलं गेलेलं आहे. नोकरीनिमित्ताने बऱ्याचदा हे शक्य होत नाही तरी यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा माझ्याकडे वेळ नसतो म्हणून मी ऑइल पेंटने सुद्धा त्याच्यामध्ये ओढलेलं होतं. आता ते थोडंसं निघालेलं आहे, पण आज वेळ होता म्हणून मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारसाठी काढलेली ही रांगोळी.